आज आपण स्टार्ट करणार बेटा 10वीची फर्स्ट बॅच तुमची. त्यातलं सायन्स सब्जेक्ट आपल्याला कितीमध्ये शिकायचं बेटा? 2 पार्ट्स मध्ये, S1 आणि S2. जसं लास्ट टाइम आपण शिकलो ना 9th स्टँडर्डला, सायन्स 1 आणि सायन्स 2. सायन्स 1 40 मार्क्स, सायन्स 2 चं काय असणार बेटा? 40 मार्क्स. 20 मार्क्स काय असतील बेटा? इंटरनल असणार आहे. दोन्ही पेपर वेगळे होते, म्हणजे S1 चा पेपर वेगळा असणार आणि S2 चा पेपर वेगळा असणार आहे. आणि दोन्हीमध्ये आपल्याला 10 टॉपिक स्टडी करायचे आहे. S1 चं बुक तुम्ही आणलं असेल नसेल, हे कव्हर पेज आहे बेटा त्याचं. S1 मध्ये टोटल आपल्याला 10 टॉपिक शिकायचे. एकूण किती झाले आहेत बेटा? 10 टॉपिक्स. S1 मध्ये आपल्याला टोटल किती टॉपिक आहेत? 10 टॉपिक. सेम कसं कन्सेप्ट कुणाचा असणार आहे? S2 चा. जर तुम्ही S1 चा पेपर बघितला बेटा, आता तुम्ही 9वीचा पेपर दिलाय, तर 90% काय सांगायला बघा मी, 90% जो काही पेपर असेल तो टेक्स्चुअल असणार आहे, कन्सेप्ट बेस असेल. एक्सरसाइज मधले फक्त आणि फक्त गिव्ह रिझनचेच क्वेश्चन असतात. तुम्ही आता 9वीचा पेपर दिला, तुमच्या लक्षात आलं असेल, गिव्ह रिझनच येतात. म्हणजे जे काय आपली एक्सरसाइज आहे, टॉपिक संपल्यावर एक्सरसाइज असते ना बेटा, त्यातले फक्त काय येतील आपल्याला? गिव्ह रिझनच. बाकीचे सगळे क्वेश्चन जे असणार आहेत 2 मार्क्सचे, 3 मार्क्सचे, 5 मार्क्सचे, हे पूर्ण टॉपिक मधले कन्सेप्ट वाईज असेल, एक्सरसाइज वर नसणार आहे. त्यामुळे तुम्ही एक्सरसाइज करता, पण आपल्याला काय माहित असलं पाहिजे बेटा? पूर्ण टॉपिक माहित असले पाहिजे, त्याचे कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी 10वी फार महत्वाची आहे. जर तुम्ही पुढे इंजिनिअरिंगला जाणार असाल, मेडिकलला जाणार असाल, तर 10वीचे कन्सेप्ट वरच पुढचा अजून ब्रीफ मध्ये कन्सेप्ट असणार. त्यामुळे 10वी हे सर्वात महत्वाचा विषय आहे, तुमचा टर्निंग पॉईंट आहे. ठीक आहे, मग त्यातला आज आपण काय स्टार्ट करणार बेटा? S1 मध्ये एकूण किती टॉपिक आहेत म्हणून सांगितलं बेटा मी? 10 टॉपिक्स आहेत. ठीक आहे, त्यातला पहिला टॉपिक कुठला बेटा आपला? ग्रॅव्हिटेशन. पहिला टॉपिक कुठला बेटा? ग्रॅव्हिटेशन. टॉपिक स्टार्ट करण्याआधी थोडे बेसिक इन्फॉर्मेशन देते. मला माझं ओन सांगते. माझ्या ओन सब्जेक्टसाठी बेटा S1 साठी तुम्हाला एक नोटबुक करायला लागेल, S2 साठी एक नोटबुक करायला लागेल. जर तुम्ही कंबाईन करणार असेल तर 300 पेजची करा, म्हणजे दोन्ही एकातच होईल. 300 पेजची करा, म्हणजे S1 ही त्यातच होईल, S2 सुद्धा काय होईल बेटा? त्यातच होईल. मला नोटबुक लागणार आहे आपले नोट्स, कारण की एक्सरसाइज नाही आहे, मी आता सांगितलं तुम्हाला. तुम्ही जरी डायजेस्ट जरी परचेस केलं तर एक्सरसाइज मध्ये फक्त गिव्ह रिझन येणार आहेत बेटा. त्यामुळे कन्सेप्ट महत्वाचे आहे, त्यासाठी नोटबुक लागणार आहे. तुम्ही 2 नोटबुक करणार असेल तर 200 पेजची करा, आणि जर एकच करणार असेल तर 300 पेजची करा, म्हणजे त्यामध्ये पूर्ण सायन्स येईल. S1 आणि S2 असे 2 पार्ट करू आपण. फर्स्टचा S1 करू आणि दुसरा जे काही हाफ पेजचे असणार आहे ते काय करूया बेटा? S2. अशी 2 माझ्यासाठी नोटबुक लागतील. एक नोटबुक लागेल आपल्याला हिस्ट्री जॉग्राफीसाठी बेटा. हिस्ट्री जॉग्राफी सिव्हिक्स एकातच करूया आपण, त्याच्यासाठी एक नोटबुक करा. आणि ग्रामरसाठी, मराठी हिंदी इंग्लिश ग्रामरसाठी एक बुक. असे टोटल 4 बुक लागतील माझ्यासाठी, आणि मॅथचे 2 M1 आणि M2 साठी. असे टोटल तुम्हाला किती नोटबुक लागणार बेटा? 6 नोटबुक लागतील ट्युशनसाठी. ट्युशनचं सांगायला S1 S2 हिस्ट्री जॉग्राफी सिव्हिक्स आपण एकातच करूया. त्यानंतर ग्रामर, मराठी हिंदी इंग्लिश ग्रामर ते सुद्धा एकातच करूया. आणि M1 M2 असे 6 नोटबुक लागतील. कधी कुठली आणायची तुम्हाला टाइम टेबल देणार, त्या हिशोबाने आणायचं आहे. आपलं बॅक टू द पॉईंट, टॉपिकवर जो आहे आपला पहिला टॉपिक कुठला बेटा आपला? ग्रॅव्हिटेशन. पहिला टॉपिक कुठला बेटा? ग्रॅव्हिटेशन. हा टॉपिक चालू करण्याआधी काही बेसिक कन्सेप्ट माहित असले पाहिजे. काय बेटा? आपल्याला फोर्स माहित असला पाहिजे बेटा, काही डेफिनेशन माहित असले पाहिजे. तुम्हाला 9th स्टँडर्ड आठवत असेल, 9th स्टँडर्डचा पहिला टॉपिक होता. काय टॉपिकचं नाव होतं? लॉज ऑफ मोशन. आठवत? त्यामध्ये काही कन्सेप्ट बघितले होते आपण. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, स्पीड, ऍक्सेलरेशन, फोर्स, असे काही कन्सेप्ट होते का बेटा? ठीक आहे, मग त्यामधनं आपण एक कन्सेप्ट बघितला होता फोर्स. काय कन्सेप्ट बघितला होता? फोर्स. न्यूटनचे 3 लॉ होते, बरोबर आहे ना? त्या 3 लॉ मध्ये सेकंड लॉ काय सांगत होता बेटा? फोर्स बाबत सांगत होता. सो फोर्सचा कन्सेप्ट काय होता बेटा? एखाद्या ऑब्जेक्टला मी जर फोर्स लावले, एखाद्या ऑब्जेक्टला काय केलं बेटा? मी फोर्स लावले, तर त्याची काय होते बेटा? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय बेटा? तो त्याची पोझिशन चेंज करतो. ठीक आहे, समजा इथं ऑब्जेक्ट आहे बेटा, एक ऑब्जेक्ट आहे, त्याला काय लावले बेटा मी? फोर्स. फोर्सची डायरेक्शन दिसते, या डायरेक्शनला लावले, त्यावेळेस तो काय होईल बेटा? पुढे जाईल का नाही? पुढे जाईल, म्हणजे तिथं काय झालं बेटा? डिस्प्लेसमेंट. डिस मीन्स चेंज. डिसचा अर्थ काय बेटा? चेंज. प्लेस म्हणजे काय असेल बेटा? जागा. एखाद्या ऑब्जेक्टला मी फोर्स लावले तर तो त्याची जागा चेंज करतो. ठीक आहे, तो त्याची जागा कशी चेंज करतो? इट डिपेंड ऑन दॅट फोर्स. हा कशावर डिपेंड असेल बेटा? त्याच्या फोर्सवर डिपेंड असेल, अँड ऑल्सो ऑन दॅट ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट असला त्याच्यावर डिपेंड असेल बेटा. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी समजा ही एक छोटीशी ब्रिक असेल, एक वीट असेल, एक छोटीशी वीट आहे, आणि त्याला आपण जोरात धक्का मारला तर वीट थोड्या स्पीडनी जाईल आणि पुढे जाईल. वीट असेल तर थोड्या जोरात जाईल ना. ठीक आहे, म्हणजे काय? आपण फोर्स जास्त लावला, वीटचं मास काय होतं बेटा? कमी होतं. सेकंड केसला काय करूया? एक मोठं गव्हाचं पोतं ठेवूया बेटा, 50 kg, आणि जेवढं वीटला फोर्स लावला तेवढाच फोर्स लावा. ते पोतं हलेल तर का बेटा? नाही हलणार ना. म्हणजे फोर्स जो आहे कशा डिपेंड आहे? आपण किती लावला होते, आणि कशा डिपेंड आहे बेटा? त्याच्या
मासवर. म्हणजे मी जो फोर्स लावलाय त्या फोर्सला हा मास काय झाला बेटा, चेंज झालाय का, नाही झाला. डिस्प्लेस झालाय का, नाही झाला. जरा झाला बेटा, डिस्प्लेस झालाय का, नाही झालेला आहे. म्हणजे आपण जो फोर्स लावणार आहे ते कशावर डिपेंड असेल बेटा, हे जो मास सुद्धा महत्वाचं आहे, मासवर डिपेंड असेल. आणि मग जास्त मास असेल तर मला फोर्स सुद्धा काय लागेल बेटा, जास्त लावायला. तेच बेस्ट एक्झाम्पल, एक चेअर आहे आणि चेअरला आपण लात मारलो बेटा, तर ती चेअर उडून पडेल का नाही? का? कारण की त्याचं मास लेस होतं आणि उडून पडली म्हणजे ती फास्ट गेली, त्याची व्हेलॉसिटी वाढली. तेच गावाचं पोत आहे, लात मारला आपल्यालाच लागेल, ते जाणार आहे का बेटा? नाही. आणि त्याच्यावरनं आपण न्यूटनचं काय केलं बेटा, इक्वेशन केलं. आठवतंय का तुम्हाला? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आठवतंय का? फोर्स इज इक्वल टू काय, एफ इज इक्वल टू काय होतं, एम ए. फोर्स इज इक्वल टू काय बेटा, मास इंटू ऍक्सेलरेशन. मी लावलेला फोर्स हा कशावर डिपेंड असेल बेटा, त्याच्या मासवर. आणि ऍक्सेलरेट होणे म्हणजे काय बेटा, ती वस्तू किती स्पीडने चाललेली आहे. मी फोर्स लावले, गव्हाच्या पोत्याला फोर्स लावले, ते थोडं 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 पुढे सरकत जाईल. असं एकदम फास्ट जाणार आहे का? कारण की माझा थोडा फोर्स सफिशियंट नाहीये. तेच चेअर असेल, मी लात मारले तर ते एकदम फास्ट जाईल का नाही, म्हणजे ती बॉडी ऍक्सेलरेट होईल. गाडीला ऍक्सेलरेटर असतं का नाही, ऍक्सेलरेटर काय करतं, स्पीड वाढवतं, कमी करतं. सो फोर्स कशावर डिपेंड आहे बेटा, फोर्स काय सांगतो, मास इंटू ऍक्सेलरेशन. मग असे आपण फोर्स ऑलरेडी बघितलेत बेटा. आणि असे वेगवेगळ्या टाईपचे फोर्स आहेत. आठवतात का? मस्क्युलर फोर्स आहे, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट कुठला बघितला आपण, मेकॅनिकल फोर्स, मशीन मधला फोर्स, पंखा फिरतोय, बरोबर आहे. मॅग्नेटिक फोर्स, असे वेगवेगळे काय बेटा फोर्स. आणि त्यातलाच आपण कुठला बघतोय आता, सध्या बघणार आहे आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यातला कुठला बघणार आहे बेटा आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. टॉपिकचं नाव काय बेटा, ग्रॅव्हिटेशन. टॉपिकचं नाव काय आहे, ग्रॅव्हिटेशन. मग आता ग्रॅव्हिटेशन काय, एक टाईपचा फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशन काय बेटा, एक टाईपचा फोर्स आहे. मग फोर्सचे वेगवेगळे टाईप केले आपण, कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे फोर्स लागण्यासाठी ऑब्जेक्ट मध्ये काय असणं गरजेचं आहे बेटा, कॉन्टॅक्ट. आपल्याला दरवाजा उघडायचा आहे, तर दरवाजाला हात लावावा लागेल ना, मगच उघडेल. एखादी वस्तू उचलायची, हात लावावा लागेल, मगच उचलेल. दॅट इज द कॉन्टॅक्ट फोर्स. तिथं कॉन्टॅक्ट नेसेसरी आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये कॉन्टॅक्ट नेसेसरी नसतो. मॅग्नेटिक फोर्स, इथं मॅग्नेट असेल बेटा आणि इथं पिन असेल, मी असं नेलं तर येतील ना मॅग्नेट, तिथं डायरेक्ट टचेस करणं गरजेचं आहे का, नाही. सो दॅट इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशन सुद्धा कसला फोर्स आहे बेटा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये कॉन्टॅक्टची गरज नाही. ठीक आहे. मग काय मॅडम ग्रॅव्हिटेशन फोर्स काय, तर ग्रॅव्हिटेशन फोर्सचा अर्थ बेटा, कुठल्याही युनिव्हर्स मध्ये, मी कुठली टर्म वापरते बेटा, युनिव्हर्स, पूर्ण सृष्टी म्हणते मी, पूर्ण. आपली अर्थ काय असा आहे का, नाही. एव्हरी प्लॅनेट, कुठलंही, अख्ख्या युनिव्हर्स मध्ये, पूर्ण युनिव्हर्स मध्ये कुठलेही दोन ऑब्जेक्ट घ्या बेटा तुम्ही. कुठलेही काय घ्या, दोन ऑब्जेक्ट. तुम्ही, मी, हा पेन तुम्ही, काय बाजूचं विंडो तुम्ही, काही घ्या. अख्ख्या युनिव्हर्स मध्ये कुठलेही दोन ऑब्जेक्ट असतील. ठीक आहे. मग इथं मी घेते ए ऑब्जेक्ट आणि ही बी ऑब्जेक्ट. पूर्ण युनिव्हर्स मध्ये कुठलेही एनी टू म्हणते, एनी टू, मग त्यांचा मास मिनिमम असू दे किंवा मॅक्सिमम असेल. सो पूर्ण युनिव्हर्स मध्ये एनी टू, कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये एक काय असतो बेटा, फोर्स असतो. आणि तो फोर्स कुठला असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्सचे वेगवेगळे टाईप आहे. अट्रॅक्शनचा सुद्धा फोर्स असतो, रिपल्शनचा सुद्धा फोर्स असतो. रिपल्शनचा फोर्स माहिती आहे ना, मॅग्नेट नॉर्थ पोल आणि काय असतो बेटा, साऊथ पोल. नॉर्थ नेलं तर काय होतंय, रिपल्शन, बरोबर आहे. नॉर्थ कर साऊथ नेलं तर काय होतंय, अट्रॅक्शन. म्हणजे फोर्सचे टाईप काय, अट्रॅक्शनचा सुद्धा फोर्स आहे आणि रिपल्शनचा सुद्धा फोर्स आहे. तसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसला आहे बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसला फोर्स आहे बेटा, अट्रॅक्शनचा फोर्स आहे. कुणामध्ये असेल मॅडम, तर हा फोर्स युनिव्हर्स मधल्या, कुठली टर्म वापरते बेटा मी, युनिव्हर्स मधल्या एनी टू ऑब्जेक्ट मध्ये असेल. कुठल्याही दोन वस्तूमध्ये, दगडमध्ये असेल, कागदामध्ये असेल, झाडांमध्ये असेल, आपल्यामध्ये असेल, प्राण्यामध्ये असेल, कुठल्याही दोन ऑब्जेक्ट, मग ते लिव्हिंग असू दे किंवा नॉन लिव्हिंग थिंग असू दे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय, हा फोर्स दोन ऑब्जेक्ट मधला आहे. कसला फोर्स आहे बेटा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जो त्या दोन ऑब्जेक्टला स्वतःकडे काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. म्हणजे काय बेटा, हा ए बी ला स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय, बी काय करतोय, ए ला स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय. आणि त्या फोर्सला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स इट इज अ डेफिनाइट फोर्स. हा विशिष्ट फोर्स आहे, त्याची व्हॅल्यू जी असणार ती फिक्स असणार आहे. हा डेफिनाइट फोर्स आहे. कुणामध्ये, एनी टू ऑब्जेक्ट. कुठले, इन द युनिव्हर्स. एनी टू ऑब्जेक्ट कुठल्यामध्ये बेटा, इन द युनिव्हर्स, विच अट्रॅक्ट, जे काय करतील बेटा, अट्रॅक्ट करतील. कुणाला, टू इच अदर, दोघांना काय करतील बेटा, अट्रॅक्ट करतील. अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणायचं बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला काय म्हणू आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट इज द फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन ॲन युनिव्हर्स विच अट्रॅक्ट टुवर्ड इच अदर, जे काय करतील, एकमेकाला अट्रॅक्ट करतील. हा आपल्या दोघांमध्ये फोर्स आहे मॅडम, आपण का चिटकत नाही,
तर हा जो फोर्स आहे बेटा, हा फोर्स फार कमी असतो. हा फोर्स डिपेंड असतो ह्या दोन वस्तूचं मास. या दोन ऑब्जेक्टचं काय माहित असलं पाहिजे बेटा, मास, आणि त्यानंतर ह्या दोन ऑब्जेक्ट मधनं काय बेटा, डिस्टन्स. सांगताना मी काय सांगितले, कुठल्याही दोन वस्तूमध्ये फोर्स आहे. मग ते तुम्ही मी घ्या, हा पेन मी घ्या, आहे फोर्स, आणि हा काय करतो, एकमेकाला स्वतःकडे काय करतो बेटा, अट्रॅक्ट करतोय. मग अट्रॅक्ट केलं, आपण चिटकलं पाहिजे होतं, जसं मॅग्नेट चिटकतंय. मग आपण का चिटकत नाही? का? कारण की हा फोर्स कशावर डिपेंड आहे बेटा, त्यांच्यामध्ये असलेलं मास आणि त्यांच्यामध्ये असलेलं डिस्टन्स. आणि त्यासाठी मास हे भरपूर पाहिजे, ह्यूज मास पाहिजे, तरच काय होतं, ती वस्तू येऊन काय करते बेटा, चिटकते. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपली अर्थ. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल काय बेटा, आपली अर्थ. तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे न्यूटनची? माहिती आहे न्यूटनची स्टोरी? ही आपली अर्थ आहे. ठीक आहे, अर्थवर काय समजा एक झाड आहे, इथं काय बेटा, ऍपल. ऍपल तुटलं. ऍपल तुटल्यावर दोन ऑब्जेक्ट. कुठला ऑब्जेक्ट पहिला बेटा, हा ऍपल पहिला ऑब्जेक्ट, आणि दुसरा ऑब्जेक्ट कुठला, अर्थ. आता अर्थ किती मोठी आहे तुम्हाला माहिती आहे, बरं आहे ना? किती कॉन्टिनेंट आहेत, किती कंट्रीज आहेत, हे सगळं माहिती आहे ना? म्हणजे ह्याच्यावर काय लक्षात आलं बेटा तुम्हाला, अर्थचं मास किती जास्त आहे. ऍपलचं मास काही सुद्धा नाही आहे, पण दुसरं ऑब्जेक्ट कोण आहे बेटा इथं, अर्थ. अर्थचं मास भरपूर आहे का नाही? त्यामुळं आता इथं फोर्स कुणामध्ये येईल बेटा, दोन ऑब्जेक्ट कुठला, पहिला ऑब्जेक्ट कुठला, ऍपल, दुसरा ऑब्जेक्ट कुठला बेटा, अर्थ. मग काय सांगितलं आपण बेटा, अर्थ म्हणजे दोन ऑब्जेक्ट मध्ये काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कुणामध्ये असेल, ऍपल आणि अर्थ. मग अर्थचं मास भरपूर असल्यामुळं अर्थ काय करेल बेटा, ह्या ऑब्जेक्टला कुठे अट्रॅक्ट करेल बेटा, स्वतःकडे. आणि त्यामुळे ती न्यूटनची स्टोरी माहिती आहे. न्यूटन कुठं बसला होता बेटा, ऍपलच्या ट्री खाली बसला होता. ऍपल खाली पडलं, बरं आहे ना? ऍपल खाली पडला, त्याने विचार केला, खालीच का पडला ऍपल? हा ऍपल असा सुद्धा जाऊ शकला असता, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, कसाही जाऊ शकला असता, तो खालीच का पडला? तर त्याचा रिझन त्यांनी शोधून काढला, आणि त्याच्यावर कन्सेप्ट कुठला आला बेटा, ग्रॅव्हिटेशनचा कन्सेप्ट. मग हा जो फोर्स आहे बेटा, कुठला फोर्स सांगितला याच्यावर आपण, कुठला फोर्स म्हणतो बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा जो फोर्स आहे, हा फोर्स कुठे अट्रॅक्ट होतो बेटा, अर्थच्या सेंटरला. कुठे अट्रॅक्ट होतो, अर्थच्या सेंटरला. ट्री इथं काढलाय बेटा मी, म्हणजे ऍपल इथं पडणार आहे. जर मी इथं असा ट्री काढला आणि इथं ऍपल असेल तर असं पडलेलं असतं ना, पण तो कुठं पडतो बेटा, असं. इथं ट्री काढला, अर्थ गोल आहे, सगळ्यांना माहिती आहे. इथं काढला तर तो कुठं जातो, इथं. इथं असेल तर हा असा, हे असा. ठीक आहे, म्हणजे हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल, तो कुठे अट्रॅक्टेड आहे बेटा, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग तुम्ही अर्थवर कुठंही थांबा, आपल्याला अर्थ कुठं ओढते बेटा, टुवर्ड द सेंटर. मग आपण गच्चीवर वगैरे उभारला असतो, तिकडनं एखादा ऑब्जेक्ट वगैरे टाकतो, तो खालीच पडतो कधी. कन्सेप्ट काय, ग्रॅव्हिटी. मग आपण इथं असू दे, अमेरिकेत असू दे, जपानला असू दे, कुठेही असू दे, खालीच ओढणार आहे, बरं आहे ना? मग ह्याचा अर्थ काय, हा फोर्स कुठे अट्रॅक्टेड आहे बेटा, टुवर्ड्स द सेंटर. आणि त्यालाच आपण म्हणतो ग्रॅव्हिटी. त्यालाच आपण काय म्हणतो बेटा, ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी का, कारण की इथं कोण आहे बेटा, एक ऑब्जेक्ट कंपल्सरी कोण आहे, आपली अर्थ. एक ऑब्जेक्ट कोण आहे बेटा, अर्थ. दुसरी कोण असेल, कोणी की आपण असू दे, आपण बी चौथ्या मजल्यावर उडी मारली तर खालीच येणार आहे आता, बरं आहे ना? सो इथं एक ऑब्जेक्ट कंपल्सरी काय असणार आहे, अर्थ. ठीक आहे, बघा काय बघायचं टॉपिक मध्ये आपल्याला. टॉपिकचं नाव काय बेटा, ग्रॅव्हिटेशनल. काय बघायचं या टॉपिक मध्ये बेटा आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट इज द युनिव्हर्सल फोर्स. युनिव्हर्सल फोर्स म्हणजे फक्त अर्थवर आहे का, फक्त इंडियामध्ये आहे का, नाहीये, सगळीकडे बेटा, मूनवर आहे, ज्युपिटर आहे, सगळीकडे असणार आहे. त्यामुळे त्याला काय टर्म दिली बेटा आपण, युनिव्हर्सल फोर्स. कुणामध्ये असणार आहे, ऍक्ट नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट. ऍक्ट होणार आहे कुणावर, फक्त दोन ऑब्जेक्ट. कुठले, अर्थवरचेच का, फक्त अर्थवरलाच ऍक्ट होणार आहे का, नाही. इट ऍक्ट बिटवीन एनी ऑब्जेक्ट ऑन द युनिव्हर्स. कुठलेही दोन वस्तू फक्त अर्थवरचेच घ्यायचे का बेटा, नाही. युनिव्हर्स मधले कुठलेही दोन वस्तू घ्या, चंद्र, सूर्य, तारे, सगळ्यांमध्ये काय आहे बेटा, फोर्स आहे. आणि तो फोर्स म्हणजेच कुठला फोर्स बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. त्याला काय टर्म द्यायची बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि याचा शोध कोण लावला आपल्याला माहिती आहे, हु डिस्कवर्स, कोण आहेत आपले, सर आयझॅक न्यूटन. कोणी इंट्रोड्यूस केले बेटा, न्यूटन सरांनी काय केला, इंट्रोड्यूस केला. कळते कन्सेप्ट ग्रॅव्हिटेशन. इथं डायग्राम दिलेली आहे बघा, ही आपली अर्थ आहे. ठीक आहे, हे ट्री काढलेलं आहे, ट्रीला ऍपल आहे, न्यूटन सर खाली बसलेले आहेत, थांबून थांबून इथं रोटेट करतोय, बरं रोटेट करतोय. ऍपल कुठं पडलं बघा, इथं खाली पडलेलं दाखवलं, म्हणजे डायरेक्शन कुठे बेटा, टुवर्ड्स द सेंटर. डायरेक्शन कुठं असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर. कुठं का असे ना ऑब्जेक्ट, हा कुठं डायरेक्टेड असेल बेटा, टुवर्ड्स द सेंटर. काय म्हणलं बघा, ह्याच्यावर त्यांनी काय सांगितलं बेटा, न्यूटन सरांनी काय सांगितलं, न्यूटन थॉट दॅट की फोर्स इज ग्रॅव्हिटेशन ऑन ऍपल ट्री ॲट डिफरंट हाईट सरफेस, इट ऑल्सो इवन ॲट ग्रेटर हाईट
मच फार अवे फ्रॉम द अर्थ. कुठं का असे ना ऍपल, पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, 10व्या मजल्यावर, म्हणजे हाईट किती का चेंज असते ना, तो कंपल्सरी कुठे डायरेक्टेड होणार आहे बेटा? टुवर्ड्स द सेंटरच डायरेक्टेड होणार आहे. आणि ह्या हिशोबाने त्याने काय लावलं बेटा? कन्सेप्ट मांडला. कुठला कन्सेप्ट मांडला बेटा? ग्रॅव्हिटेशनचा कन्सेप्ट. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी करायचं बेटा सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन माहिती आहे आपल्याला. सर्क्युलर मोशन कुणाला म्हणायचं बेटा? सर्कल. नाचमध्ये सर्कल असतं ना, ठीक आहे. कुठं तुम्ही ह्याला जॉगिंगला वगैरे जात असेल ग्राउंडला, असं गोल गोल चक्कर मारतो ना, ठीक आहे. हा सर्क्युलर पाथ आहे, एक ऑब्जेक्ट आहे, आणि हा ऑब्जेक्टवर एखादा हा ऑब्जेक्ट आहे, आणि असा कसा फिरतोय बेटा? हा असा सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. असा गोल फिरत असेल तर ह्याला आपण काय म्हणतो बेटा? सर्क्युलर मोशन. बेस्ट एक्झाम्पल कुठलं बेटा? फॅन, अर्थ. बरोबर, सर्क्युलर पाथ मध्ये फिरतं, गोल गोल फिरणार आहे, सर्क्युलर पाथ मध्ये फिरत. मग त्याच्यावर कन्सेप्ट काय बघा, जर एखादा ऑब्जेक्ट बघा, जर एखादा ऑब्जेक्ट काय करत असेल बेटा? सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल. जर एखादा ऑब्जेक्ट काय करायला बेटा? सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल, तर हा ऑब्जेक्ट घेतलाय आपण, कुठला पाथ फॉलो करायला बेटा त्यांनी? सर्क्युलर. तर त्याच्यावर एक फोर्स ऍक्ट होतो बेटा. त्याच्यावर काय होतं बेटा? एक फोर्स ऍक्ट होतो, आणि तो फोर्स डायरेक्टेड असतो. कुठे डायरेक्टेड असतो? टुवर्ड्स द सेंटर. तो कुठे डायरेक्टेड असतो बेटा? टुवर्ड्स द सेंटर. एक्झाम्पल दिलंय त्यामध्ये. एक तुम्ही दोरी घ्या, दोरीला काय करा? स्टोन वगैरे बांधा, आणि असं गोल 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 फिरव. गोल गोल फिरवताना तो फोर्स लागणार आहे, त्या ऑब्जेक्ट जो आहे त्याच्यावर एक फोर्स लागतो, आणि तो कुठे डायरेक्टेड असतो बेटा? टुवर्ड्स द सेंटर. सो जर एखादा ऑब्जेक्ट कसली मोशन करत असेल बेटा? सर्क्युलर. कंडिशन काय बेटा? सर्क्युलर मोशन. तुम्ही गोल गोल फिरल्या चक्कर येते का नाही? येते का नाही? ठीक आहे. जर एखादा ऑब्जेक्ट काय करतोय बेटा? सर्क्युलर मोशन करत असेल, सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल, तर त्याच्यावर काय ऍक्ट होतं? फोर्स. तो फोर्स कुठे डायरेक्टेड असतो बेटा? टुवर्ड्स द सेंटर. आणि त्या फोर्सला म्हणायचं बेटा त्या फोर्सला काय म्हणा बेटा? सेंट्रीपेटल फोर्स. त्या फोर्सला काय म्हणायचं आहे? सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्री म्हणजे सेंटर, पेटल म्हणजे सेकिंग, अट्रॅक्टिंग. सेंटर अट्रॅक्टिंग फोर्स. ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट गोल गोल फिरत असेल, सर्क्युलर मोशन फिरत असेल, तर त्याच्यावर फोर्स कुठे आहे? डायरेक्टेड असतो बेटा? टुवर्ड्स द सेंटर. आणि त्या फोर्सला काय नाव दिलं बेटा आपण? सेंट्रिपिटल फोर्स. बघा, अ फोर्स ऍक्ट. फोर्स ऍक्ट होतो कुणावर बेटा? ऑन एनी ऑब्जेक्ट. कुठलाही ऑब्जेक्ट असेल त्याच्यावर होतो बेटा. कुठं? मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. कुठं मूव्ह आलं बेटा त्याने? सर्कलला मूव्ह आलाय. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट विच मूव्ह अलॉंग अ सर्कल इज डायरेक्टेड. कुठं डायरेक्टेड होतो बेटा तो? सेंटर. अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. त्या फोर्सला काय नाव दिले बेटा आपण? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटलचा अर्थ काय बघा? सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंट्रिपिटलचा अर्थ काय बेटा? सेंटर सिकिंग. सेंटरला काय असणार आहे? अट्रॅक्शन असणार आहे. द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड द सेंटर बिकॉज ऑफ दिस फोर्स. सेंटर सिकिंगचा अर्थ काय? त्या ऑब्जेक्टला गोल फिरताना कुठं जायचं बेटा? सेंटरला जायचं आहे. त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि इज अ बेस्ट एक्झाम्पल. कुठलं बेस्ट एक्झाम्पल बेटा? आपली अर्थ आहे. अर्थ भोवती कोण फिरतं बेटा? कोण फिरतं अर्थ भोवती? मून. ही आपली अर्थ आहे. अर्थ भोवती कोण फिरतं बेटा? मून फिरते का नाही? असा मून फिरतोय, ठीक आहे. आणि मून फिरताना मून आता इनडायरेक्टली सर्क्युलर मोशन फॉलो करतोय. मून इनडायरेक्टली काय फॉलो करते बेटा? सर्क्युलर मोशन. आणि त्यामुळं मून हा कुठे डायरेक्टेड असणार आहे बेटा? टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे मूनवर सुद्धा कुठला फोर्स लागू असणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. मूनवर कुठला फोर्स लागू असणार बेटा? सेंट्रिपिटल फोर्स. कळते का? आजच्या टॉपिक मध्ये आपण किती फोर्स बघितले बेटा? 2 फोर्स. कुठले कुठले? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि दुसरा फोर्स कुठला बघितला बेटा? सेंट्रिपिटल फोर्स. कन्सेप्ट काय आला का तुम्हाला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहिती आहे कन्सेप्ट, पण आपल्याला ह्या टर्मला काय लिहायचं बेटा? डेफिनेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणाला म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बेटा? अ फोर्स. कुठला फोर्स? अ फोर्स ऑफ. कसला फोर्स असेल बेटा? अट्रॅक्शनचा का रिपल्शनचा? अट्रॅक्शन. अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्टिंग. कुणावर ऍक्ट होणार बेटा? एनी टू ऑब्जेक्ट. अर्थ असणारच का? कुठलाही 2 ऑब्जेक्ट. ठीक आहे. अ फोर्स ऍक्टिंग ऑन एनी टू ऑब्जेक्ट. कशामध्ये बेटा? इन द युनिवर्स इज कॉल्ड. त्याला काय म्हणायचं बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला आपण काय म्हणायचं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड फोर्स कुठला बघितला बेटा आपण?
सेंट्रिपिटल. कुणाला माहिती सेंट्रिपिटल फोर्स? कंपल्सरी कंडिशन काय? ऑब्जेक्ट विच मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ. तो ऑब्जेक्ट काय फिरला पाहिजे बेटा? गोल फिरला पाहिजे. ऑब्जेक्ट मुव्हिंग along circular path. When an object moving along circular path, a force is act on the object. तो काय होणार बेटा? फोर्स ऍक्ट होईल कुणावर? ऑब्जेक्टवर. विच इज डायरेक्टेड. कुठे डायरेक्टेड असेल बेटा? विच इज डायरेक्टेड. कुठे डायरेक्टेड असेल? टुवर्ड्स सेंटर. इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. त्याला आपण काय म्हणणार बेटा? सेंट्रिपिटल फोर्स. आपल्याला काय येईल बेटा? आता ह्याच्यातलं बोर्डाला पडणारे क्वेश्चन काय? एमसीक्यू. पडणार क्वेश्चन काय असणार बेटा? एमसीक्यू. काय क्वेश्चन पडेल बघा? पहिला क्वेश्चन पडलेला आहे. अ फोर्स ऍक्टिंग ऑन एनी टू ऑब्जेक्ट इज. कुठला असेल बेटा फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठला फोर्स असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. दुसरा फोर्स. इन बिटवीन टू ऑब्जेक्ट देर इज अ डॅश फोर्स. ऑप्शन तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी स्पेसिफिक फोर्स, डेफिनाइट फोर्स असणार आहे. मग आपला आन्सर काय असणार आहे? स्पेसिफिक नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असणार आहे. इन बिटवीन टू ऑब्जेक्ट कुठला फोर्स असेल बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा नो डिफाईन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड डेफिनेशन काय येणार? सेकंड काय येणार बेटा? एमसीक्यू. सर्क्युलर मोशनचं. सर्क्युलर मोशनचं. वेन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ देन फोर्स ऍक्ट ऑन इट. कुठला फोर्स असणार बेटा तिथं? सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल देतील बेटा. काय एक्झाम्पल देतील? व्हील. व्हील असते ना आपली चाक, त्याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट होणार आहे? सेंट्रिपिटल. व्हील गोल गोल फिरते ना, मग तो कुठे डायरेक्ट असणार बेटा? सेंटर. ठीक आहे. तो एक्झाम्पल देऊन क्वेश्चन विचारतील किंवा डायरेक्ट काय विचारणार आहे? एक्झाम्पल ह्याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये एक्झाम्पल विचारतील. त्यावेळेस तुम्हाला डेफिनेशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कुठला आहे, ग्रॅव्हिटेशनल म्हणजे फोर्स कुठला आहे, तो तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आता कुठे दोन फोर्स बघितले बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स. मग काय लक्षात आलं बेटा? एखादा ऑब्जेक्ट जो आहे बेटा, तो ऑब्जेक्ट जर कसा फिरत असेल बेटा? सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल, सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल, तर त्याच्यावर कुठला फोर्स असतो म्हणून सांगितलं आपण? सेंट्रिपिटल फोर्स. ऑब्जेक्ट कसा फिरतोय? सर्क्युलर, तर त्याच्यावर कुठला फोर्स आहे? सेंट्रिपिटल. तो कुठे डायरेक्टेड आहे बेटा? टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे. मग आता आपली केस घेतली तर आपल्या काय कन्सिडर करूया बेटा? ही आपली काय आहे? अर्थ. आणि त्याच्या बाजूला कोण फिरते? मून. त्याच्या बाजूला कोण फिरते बेटा? मून. ठीक आहे. मग अर्थच्या भोवती मून सर्क्युलर पाथ मध्ये फिरतंय, म्हणजे मून कुठे डायरेक्टेड असणार आहे बेटा? अर्थकडे डायरेक्टेड असणार आहे. म्हणजे त्याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट होतोय? सेंट्रिपिटल फोर्स. हा पहिला कन्सेप्ट झाला. दुसरा कन्सेप्ट काय बघितलं बेटा? एनी टू ऑब्जेक्ट. युनिव्हर्स मधले कुठल्याही दोन ऑब्जेक्ट असतील, त्या दोन ऑब्जेक्टवर कुठला फोर्स असतो बेटा? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि त्या फोर्सला काय म्हणलं बेटा आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. पण इथं कोण आहे बेटा? मून आहे. इथं कोण आहे बेटा? अर्थ आहे. ठीक आहे. म्हणजे मून आणि अर्थ मध्ये सुद्धा फोर्स असेल का नाही? आणि तो फोर्स कुठला असणार बेटा? फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. सो मग आता ह्याच्यावरनं सायंटिस्ट लोकांनी काय केली बेटा? प्लॅनेटरी मोशनची स्टडी केली. प्लॅनेटरी मोशनचा अर्थ ही आपण अर्थ कन्सिडर केली. का अर्थ कन्सिडर केली? कारण की आपण अर्थवर राहतो आणि त्याच्यावरती कोण फिरतो बेटा? मून. जर आपण सोलार सिस्टीम बघितली तर सोलार सिस्टीम मध्ये काय बेटा? सेंटरला कोण आहे? सन. आणि सन भोवती कोण रिव्हॉल्व होतात बेटा? सन भोवती कोण रिव्हॉल्व होतात? प्लॅनेट्स. ठीक आहे. आणि आपण फिफ्थ स्टँडर्डला बघितले सन भोवती कोण रिव्हॉल्व होतात बेटा? प्लॅनेट्स. आणि त्या प्लॅनेट मध्ये कोण आहे बेटा? आपली एक अर्थ. त्या प्लॅनेट मध्ये कोण आहे बेटा? अर्थ. ठीक आहे. आतापर्यंत आपण एवढं शिकलं बेटा की सन भोवती अर्थ फिरते आणि त्याला आपण म्हणतो त्याची प्लॅनेटरी मोशन. त्याची कुठली मोशन म्हणतो बेटा आपण? प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे. पण आता ही मोशन कशी आहे ती बघायची. सर्क्युलर आहे, इलेप्टिकल आहे का कशी आहे ती बघायची. आता इथं मी काढताना कशी काढली बेटा? सर्क्युलर काढली. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं? सेंटरला कोण आहे? सन. त्याच्याभोवती कोण गोल फिरायला बेटा? अर्थ. हे आतापर्यंत आपल्याला माहिती आहे. पण एक्झॅक्टली तसं नाहीये बेटा. एक्झॅक्टली तसं नाहीये. तर कशी मोशन आहे ते बघू. बर्थडेला आपण कॅप म्हणतो ना कोण सारखी, बर्थडे कॅपची असते ना बेटा, ह्याला असं कट केलं बेटा. असं इन्क्लाइन पेन मध्ये काय केलं बेटा? कट केलं. ठीक आहे. बर्थडेची कॅप कन्सिडर करा बेटा तुम्ही. बर्थडेची कॅप असं सिलेंडर असतं, अशी कोण सारखी असते का नाही, त्याला असं अशा स्टेड मध्ये कट केली. अशा स्टेड मध्ये कट केलं तर आपल्याला असा शेप मिळेल. असा शेप भेटणार आहे. ठीक आहे. कोनला इन्क्लाइन प्लेन मध्ये कट केलं तर असा शेप भेटणार बेटा. ठीक आहे. ह्याला म्हणायचं आहे इलिप्स. ठीक आहे. अंडाकार आपल्या अंडरस्टँडिंगसाठी अंडाकारचा शेप असतो ना बेटा, तसा शेप. आपला सर्कल घेतला बेटा, तर सर्कलला किती सेंटर असतो बेटा? एक. सेंटर कशाला म्हणतो आपण? ह्या पॉइंट पासून सगळीकडे डिस्टन्स कसं असतं?
इक्वल, त्याला तुम्ही मॅथ्स मध्ये रेडियस म्हणता ना बेटा, त्याला काय म्हणतो मॅथ्स मध्ये रेडियस. ठीक आहे. सो सर्कल मध्ये किती सेंटर असतात बेटा? एक. तसं इलिप्स मध्ये किती सेंटर असतात बेटा? 2. किती सेंटर असणार आहे? 2. सर्कल मध्ये किती असतो म्हणतो आपण? 1. इलिप्स मध्ये काय असतात बेटा? 2. आणि त्याला आपण म्हणतो फोकस. याला आपण म्हणूया F1, याला आपण काय म्हणूया बेटा? F2. ह्याला आपण काय म्हणूया? F1 आणि दुसऱ्याला काय म्हणूया? F2. फर्स्ट फोकस आणि सेकंड फोकस. मग समजा अशी प्लॅनेटरी मोशन आहे आणि हे 2 फोकस आहेत ना बेटा, F1 आणि F2. त्याच्यामध्ये दोन्हीपैकी एका फोकसवर कोण असणार बेटा? सन. दोन्हीवर नसणार, एकच सन आहे ना आपल्या गॅलेक्सीमध्ये. ठीक आहे. दोन्हीपैकी एकावर कोण आहे बेटा? सन. आणि त्याच्या भोवती अशा डायरेक्शन मध्ये, सर्क्युलर आहे का ही डायरेक्शन बेटा? नाही. अशा इलेक्ट्रिकल डायरेक्शन मध्ये कोण रिव्हॉल्व होतात बेटा? प्लॅनेट. इलेक्ट्रिकल मध्ये कोण रिव्हॉल्व होणार आहेत? प्लॅनेट. आणि ह्याला आपण म्हणतो प्लॅनेटरी मोशन. आणि ह्याची स्टडी केली एका सायंटिस्टनी ज्याचं नाव होतं केपलर. आणि आपण आता त्याचे लॉ बघणार आहे. त्याला आपण म्हणतो केपलर्स लॉ. म्हणजे काय बनणार बेटा? केपलर्स लॉ. कळतंय? सर्क्युलर मध्ये काय असणार आहे? एक सेंटर. आणि इलेक्ट्रिकल मध्ये काय असतात? 2 सेंटर. त्याला आपण काय म्हणतो बेटा? फोकस. हा F1 आणि हा F2. सो सन कुठे प्रेझेंट असणार आहे? फोकसवर. दोन्हीपैकी एका फोकसवर असणार आहे. आणि त्याच्याभोवती अशा इलेक्ट्रिकल पाथ मध्ये कोण फिरणार आहेत बेटा? प्लॅनेट्स. कळतंय?